काय आहे करिअर, करिअर काय आहे हे जेव्हा आपल्याला माहीत पण नव्हतं तेव्हा क्रिकेटमध्ये करिअर करायचं हे ठरवून बसलेलो आपण भारतीय. हातावरून आठवलं, तुम्ही एखादी गोष्ट हातात पहिल्यांदा कधी पकडली हे तुम्ही विसराल, पण क्रिकेटची बॅट तुम्ही हातात कधी घेतलेली पहिल्यांदा हे तुम्ही कधीच विसरू नाही शकत मित्रांनो. कुठली बाकी गोष्ट पहिल्यांदा हातात घेतलीस रे? क्रिकेटची बॅट. नाही, बाकी कुठली गोष्ट ती कोणती? जाऊ दे, आपण पवित्र गोष्टीबद्दल बोलतो. आपण पवित्र मानलंय क्रिकेटला, सो आपण हे पूर्ण काय म्हणतात ते क्रिकेटवरती कसं काय नाही, क्रिकेट माझ्या मनात दुसरं काही गल्लीत खेळतो 4-5 पोरांसोबत आणि ते गर्लफ्रेंडचा हात पण असतो तुला कसं. तर रसिक हो, क्या है क्रिकेट? आम्ही तुझं एक फेक अटायर अख्खं तू आणलंय, बस एवढंच करणार होतं, एवढंच ठरलं होतं माझं. तर आम्ही आज आपल्याला सांगणार आहे काय, अजून काय करणार. चल बोल. और क्या एक्सपेक्टेड था मुझसे? काय बोल की. हा चल घे. कोऑपरेटिव्ह नाही आहे मी, बिचारा हा रहाट गाडा खेचायचा प्रयत्न करतोय. आम्ही तू रहाट गाडा कोणती? तर रसिक हो, क्या है क्रिकेट? आज आपल्याला अमेय सांगेल. त्याचं असं म्हणणं आहे की तो त्याच्या उमेदीच्या काळात एक चांगला बॉलर होऊ शकला असता. मी ह्याच्यासोबत जेवढं क्रिकेट खेळलोय, मी खात्रीने सांगतो खूप चांगलं झालं तो क्रिकेटर नाही झालाय. पण आम्ही तू सांग, तुझ्या क्रिकेट बद्दल सांग तू जरा. नाही, माझं असं काही नाहीये की क्रिकेटरच व्हायचं होतं. म्हणजे लहानपणी होतं ऑब्व्हियसली, जे की सगळ्यांचंच असतं, जे की प्रत्येक दुसऱ्या घरात असतात भारतात, की भाई तुला कोण ना कोण दिसतो तुझ्या एरियातला की अरे हा मोठा क्रिकेटर होऊ शकला असता वगैरे, तसं आमच्या इथे म्हणत. सो तसं माझं म्हणत की मला 10वी पर्यंत वाटायचं की भाई क्रिकेटरच व्हायचं, बाकी आयुष्यात काहीच नाही बस. सो माझा 2011चा जेव्हा वर्ल्ड कप होता तेव्हाचा एक किस्सा. म्हणजे 2011ला मी 10वीत होतो, 10वीच्या बोर्ड्सची एक्झाम चालू होती आणि 10वीच्या बोर्डची एक्झाम चालू असतानाच क्रिकेटचा वर्ल्ड कप होता आपला इंडियामध्ये जो झालेला, इंडिया जिंकलेली जो वर्ल्ड कप. सो मला आठवत आहे माझा इतिहासाचा पेपर होता, तेव्हा इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज मॅच चालू होती. सो मी प्रॉपर असा गाईड ओपन करून बसलोय आणि समोर इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज मॅच चालू आहे. सो त्या ह्याच्यात मी पूर्ण 10वीची एक्झाम तशीच गेली माझी, की अभ्यास न करता मी एक्झाम दिली वगैरे. आणि मग रिझल्ट लागला, शेवटी आले मला टक्के 69. सो क्रिकेटने हे पण केलं लोकांसोबत, त्यांच्या कमी मार्कांसाठी जबाबदार क्रिकेट राहिलेलं आहे. हा, मी सचिन कधी भेटला तर मी त्याला सांगेन की तुझ्यामुळे माझे टक्के नाही खेळायला पाहिजे होतं चांगलं होतं त्या वर्ल्ड कपला. हा, तर त्यामुळे मला 10वीला टक्के कमी आले आणि मग त्याच्यामुळे मला मुंबई सोडून पुण्याला जावं लागलं की भाई ते आता चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळत आहे वगैरे. खऱ्या अर्थी क्रिकेट वाचलं त्या दिवशी असं. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळत आहे आणि प्लस अजून इथे राहून तू क्रिकेटच करत बसशील. मग ती सुद्धा पप्पांना भीती होती की अजून काही अभ्यास वगैरे नाही करणार, त्यामुळे मला त्यांनी पुण्याला पाठवून दिलं. सो तो एक क्षण होता की जिथे माझी आयुष्य असं फ्लिप झालं ऑलमोस्ट, की मला जे काही करायचं होतं ते मी नाही करू शकलो. हा, कधी कधी प्रत्येक गोष्ट मनासारखी न झालेलीच बरी असते. खरं, ठीक आहे. आपण आता मी ठीक आहे त्या गोष्टी, आता माझं असं काही हे नाही. तुला अजिबात क्रिकेटवरती काय करायचं नाही. क्रिकेट हे काय करतोय ना. पण मग तू त्यानंतर बंद केलं क्रिकेट? तुझं बंद केलं म्हणजे तिथे सुद्धा मला, मी काकूंकडे राहिलो होतो. सो तिथे सुद्धा काकू मला सांगत होते अरे की तू थांब इथे. तिथे माझ्या घराच्या बाजूलाच दिलीप वेंगसरकरांनी अकॅडमी चालू केलेली. सो त्याच्या इनॉग्रेशनला धोनी आलेला पाहिजे मला आठवतंय. सो काकू मला बोललेली की भाई तू थांब, तू ग्रॅज्युएशन पर्यंत थांब, मी तुला प्रॉपर अकॅडमीमध्ये वगैरे टाकते. पण माझं असं झालं की नको आता बस, म्हणजे मुंबई सोडून नाही मला दुसरीकडे कुठे राहायचं. सो म्हणून मग मी, आणि प्लस तिथे मी काकाकडे राहत होतो, मम्मी पप्पा नव्हते बरोबर, मित्र माझे इथे होते, सगळे मैत्रिणी तिथे होते जे काही असेल ते. सो मग मी 12वी नंतर परत आलो मुंबईत. ठीक आहे. माझं स्वतःचं मी सांगेन क्रिकेट बद्दल की मी असं मानतो की मी आहे क्रिकेटर. मी आहे. लाज राहायला इथे बसून क्रिकेटर्सना शिव्या घालतोय. प्रेम आहे, मी प्रेमाने हक्काने सगळ्यांना शिव्या घालतो, माझ्या मित्रांना, मैत्रिणींना. एवढा हक्क कोणी दिलाय का आतापर्यंत? मी घेतलाय स्वतःहून घेतलाय तो, आणि मी केलंय खूप काही. तर माझं म्हणणं की क्रिकेटर माझ्यामध्ये ऑब्व्हियसली बॉर्न टॅलेंट म्हणतात तसं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे माझे पाय दिसले होते लोकांना की मैदानातच जाणार आहेत म्हणून. तर मी क्रिकेट बद्दल खूप पॅशनेट होतो. मी आय यूज्ड टू मिमिक बॅटिंग स्टान्स.
मी सचिन पासून ते डिव्हिलियर्स पासून सगळ्यांचे बॅटिंग स्टान्स कॉपी करायचो आणि खेळायचो आणि खूप भारी खेळायचो मी. म्हणजे कवटी बॉलने आजही मी ज्या पद्धतीचे बॉल टाइम करतो तसे कोणी नाही करू शकत. कवटी बॉल. त्यानंतर पुढे गेम गेला माझा, मग मी टेनिसने खेळायला लागलो. टेनिसने गेला मग मी शाळेच्या सिलेक्शन्सना पण जायला लागलो क्रिकेटच्या. तिथे मी पहिल्या राऊंडला व्हायचो कारण मी खूप अशी भारी कॉपी करायचो सचिनची. पण आता सेकंड थर्ड राऊंडला काही होत नाही. हा तेच आयुष्यात आपली स्वतःची एक ओळख असते म्हणजे क्रिकेटमध्ये, ते खूप मॅटर करतं. तर मला असं वाटतं की त्यानंतर मग मी नाही व्हायचो सिलेक्ट. पण मला वाटतं की क्रिकेट इज ते बियॉन्ड आहे माझ्यामध्ये क्रिकेट. मग जसं की आता नाही झाला क्रिकेटर, ठीक आहे नशीब आहे आपलं, तर ते असेल किंवा मी नाही झालो क्रिकेटर, ते दुर्दैव आहे आपलं. तर त्यानंतर पण मला वाटतं की क्रिकेट फक्त तुम्ही खेळणं किंवा तुमच्यातलं कोणीतरी खेळणं ह्याच्या बियॉन्ड असतं मला वाटतं, आपल्यासाठी तरी. हा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला जर क्रिकेटर व्हायचं, समज आपल्याला क्रिकेटर व्हायचं होतं लहानपणी, म्हणजे समज काय व्हायचंच होतं सर, आपलं नाही झालं, पण आपल्या एरियातला कोण मुलगा जाऊन भाई फॉर एक्झाम्पल मुंबईसाठी जरी खेळला, म्हणजे IPL नाही म्हणत, रणजीसाठी म्हण किंवा कोणती शिल्ड जरी खेळला, टाइम शिल्ड वगैरे. तर मला माहिती आहे आमच्या एरियात एक, आता मी नाव नाही घेणार तसं, इथे एक माणूस आहे जो शिवाजी पार्कला जायचा पहिल्यापासून वगैरे, आणि आता तो सुनील गावस्कर म्हण किंवा सचिन तेंडुलकर यांच्याशी खूप क्लोज माणूस आहे, आणि तो प्रॉपर टाइम शिल्ड आणि हा सगळं त्यांच्यावर खेळून झालाय. सो त्याचं एरियात वेगळंच नाव आहे की भाई हा आला की ह्याला मग उद्घाटनाला बोलवा, ह्याला गणपती जेव्हा येतात तेव्हा मग त्याला प्राइजेस द्यायला त्यालाच बोलवा की भाई हा ह्यांच्याबरोबर असतो वगैरे. सो तो अजून पण जातो, अजून पण तो कोचिंग वगैरे करतो. सो तो एक इम्पॅक्ट मला वाटतो की तू क्रिकेटमध्ये थोडंसं जरी काही केलंस की एका ह्याच्यापर्यंत पोहोचला की तू नोन होतोस एरियामध्ये वगैरे, ते सगळं पण असतं. आणि असं गरजेचं नाही की तुला इंटरनॅशनलच व्हायचंय किंवा तुला IPLच खेळायचं. सो ते एक मला वाटतं. हा ते एक मला वाटतं की तुझं एक तुला वेगळी पर्सनॅलिटी मिळते क्रिकेटमुळे, म्हणजे बाकीच्या क्षेत्रामुळे पण मिळतेच ऑब्व्हियसली, पण क्रिकेट आपल्या इंडियामध्ये जसं चाललंय ते खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे. आणि प्रत्येक, मगाशी जसं बोललो की प्रत्येक दुसऱ्या घरात क्रिकेटरच बनायचं असतं लोकांना. इव्हन आता मुलींसाठी पण तेच झालं, जेव्हा स्मृती मंदाना, हरमनप्रीत कौर, मिताली राज तरी आता ती कसं सांगू, आता ती रिटायर झाली वगैरे ते असेल, पण आता तिने जेव्हा क्रिकेट चालू केलं तेव्हा फिमेल क्रिकेट एवढं वर नव्हतं आलं किंवा त्याच्यासाठी कोणी काही करत पण होतं. आता BCCI ज्या लेवलला जाऊन प्रयत्न करते त्यासाठी, सो त्यामुळे ते मुलींकडे पण तेवढंच वाढलंय त्याचा जाण्याचा हे झोत. एकंदर मला क्रिकेटबद्दल तेच वाटतं की क्रिकेट म्हणजे फक्त एका खेळापुरती नाहीये. म्हणजे आता तू IPL म्हणा, वर्ल्ड कप्स म्हणा, म्हणजे इट्स नॉट लिमिटेड की तुला तो स्पोर्ट येतोय की नाही किंवा तुला त्याबद्दल काही ज्ञान आहे की नाही, सगळे त्या स्पोर्टमध्ये. एक्झॅक्टली. आपण इथे बसून काय करतो, आपण इथे रॅन्डम गप्पा मारतो, फक्त स्टॅट्स सांगतोय जे की इंटरनेटवर पण अवेलेबल आहे, पण बोलायला मजा येते. हे आपण कॉलेजमध्ये असताना पण हेच केलं. सगळ्यात बेसिक मुद्दा, मुलं जेव्हा लहान असतात, म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा मैत्री होण्याचा पहिला पॉइंट हा क्रिकेटच असतो. बाकी त्याच्यानंतर जे काही येतं ते सगळं, म्हणजे एरियातलं तरी मी म्हणतो की शाळेत पण तेच असतं की तुझा आवडता कोणता, माझा आवडता क्रिकेट कोणता. शाळेत तरी ठीक आहे, शाळेमध्ये तुला टाकलं जातं, मग तुमचा एक ग्रुप बनवला जातो प्रॉपर, जे काही वर्ग बनवले जातात त्याच्यामुळे पण होत असेल मैत्री. पण एरियातलं जर तू म्हणतोस की त्यांच्यावर तू जास्तीत जास्त वेळ स्पेंड करतोस एरियातल्या मित्रांबरोबर, असं मला वाटतं. सो त्यांचा एक मेन कनेक्टिंग पॉइंट हा क्रिकेटच असतो. म्हणजे माझ्या एरियात तरी असंच झालं की आमची मैत्री ही क्रिकेटशीच रिलेटेड आहे. सुरुवात तिथून झाली, नंतर पुढे जे काही झालं ते झालं. म्हणजे दर संडेला खेळायला जाणं फॉर एक्झाम्पल, किंवा बाजूच्या एरियातल्या टीम बरोबर मॅचेस घेणं पैसे लावून, जे काही असेल. सो तो एक मला मुद्दा होता की बॉन्डिंग जी काही तयार झाली ती क्रिकेटमुळे तयार झाली मित्रांबरोबर. इव्हन आपली पण मैत्री जी काही झाली असेल ती बऱ्यापैकी मला आठवत आहे, आपण 12वी-13वी म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरला जे काही आपण कॉलेजवरून चालत घरी जायचो, ते ऑलमोस्ट अर्ध्या वेळेला आपण क्रिकेट बद्दलच. आणि अमेय कसा झाला नाही क्रिकेटर, मी जरा सांत्वन करायचो की अरे ठीक आहे, जे होतं ते खरंच चांगल्यासाठी होतं, पण तो नाही ऐकायचा. पण मी खूप समजवलं. एकदा अमेयचा एक किस्सा आहे, तुझा मी सांगणार नाही, त्याच्या आईवडीला पॉडकास्ट बघते. कोणता? अजित वेंगसरकरवाला. पण जाऊ दे, ते आतल्या गोष्टीत. पण तेच आहे. सो त्या रात्रीचं जर तू म्हटलं ते अजित वेंगसरकर, तर त्या रात्री जे काय झालं ते क्रिकेटशी रिलेटेडच झालं, तर बाकी काही विषय झालाच नाही तिथे. आणि इव्हन आपल्या अवतीभोवती पण आम्ही खूप माणसं बघितली, माझ्या आयुष्यात अशी बरीच आहेत, इन्क्लुडिंग मी, की क्रिकेट ऍज सच काही तुला खेळता येतंय की नाही हा मुद्दाच नाहीये. म्हणजे तुझं त्या खेळावरती उगाच एक स्पोर्ट प्रेम आहे. म्हणजे जसं की सचिन, आणि सगळं एक्स्ट्रीम असतं, सगळं एक्स्ट्रीम. रोहित शर्माच्या याची गांड, ह्याला काढून टाका, ह्याला येतच नाही वगैरे जे काही आहे,
आता मी पण बोलू. हा, मी उदाहरण दिलं जस्ट एक. रोहित शर्माच का तुला दुसरं कोणी नाही? तू समोर बसलायस आणि तुला शिव्या द्यायच्यात मला, आणि हे मला हेटर म्हणतात. पण ते काय, ते क्रिकेट बद्दल आपल्याकडे एक्स्ट्रीमच आहे. म्हणजे तू अगदी लहानपणी बघशील तर आपल्या लहानपणी कार्ड्स होते, ते क्रिकेटचे कार्ड्स होते ते. सो आपल्या पावली आपण फक्त क्रिकेटच बघितलं, खेळलो नसलो, आपण क्रिकेट सोबतच राहिलो, आपण अख्खं जगलोय म्हटलं. म्हणजे मगाशी मी जसं उदाहरण दिलं की पहिली बॅट जेव्हा हातात पकडले तेव्हा तुम्हाला आठवत पण तेव्हा तू ते पण बोललास ना, काय दुसरं काय पकडलं ते काय होतं रे? याला तिथेच अडकून राहायचं. हा, सो नाही ते सोड. मला अजून पण आठवतंय, माझ्या आत्याने मला एक छोटी बॅट आणून दिलेली, लाकडाची पहिली बॅट. चूक होती. लाकडाची पहिली बॅट आणून दिलेली, ती मला अजून पण आठवते. मला तर एक लक्षात आहे, बॅट माझ्याकडे DSC ची बॅट होती, आणि त्या काही ते होतं की MRF ची बॅट पाहिजे, कारण सचिनची बॅट. हे खूप नंतर कळलं की MRF टायर कंपनी फक्त स्पॉन्सर करते. आणि हा, असंच काय की ऑब्व्हियसली इमोशनल गोष्टी पण जास्त कनेक्टेड आहेत आपल्या आयुष्यात क्रिकेटला घेऊन. क्रिकेट मारामाऱ्या केल्यात लोकांनी. आमच्या एरियातला एक किस्सा आहे की इस्माईल कॉलेजचं ग्राउंड खूप मोठं आहे, जोगेश्वरीला राहतो मी. याचं म्हणणं ते वानखेडेपेक्षा पण मोठं आहे. हा, ग्राउंड वानखेडेपेक्षा मोठंच आहे, स्टेडियम म्हणून वानखेडे मोठं असेल. हा, तर तिथे माझ्या एका मित्राची मारामारी झालेली, आणि क्रिकेट खेळतानाच मारामारी झालेली, आणि मग मारामारी झाली वगैरे, चिडाचिडी झाली त्याच्यावरून ते सगळं. आणि मग एका पॉइंटला जो समोरचा मुलगा होता त्याने येऊन त्याच्या इथे बॅट मारली. सो त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा होणं बंद झालेलं. सो तो ऑलमोस्ट वर जाऊन आला वगैरे, आणि पण जो आता आहे तो चांगला मुलगा आहे खूप. सो तो वाचला त्यातून. सो क्रिकेटचं प्रेम कुठपर्यंत जाऊ शकतं हे यावरून कळतं आपल्याला. इव्हन 2007च्या वर्ल्ड कप बद्दल आपण जर बोलायचं झालं, 2007च्या वर्ल्ड कप नंतर द्रविडच्या घरावर दगड फेकण्यात आलेले. नाही, ते तर आपल्या पॅशनच्या नावाखाली ट्रेडिशन आहे, ज्याबद्दल आपण पाकिस्तानला शिव्या घालतो, तेच आपल्या देशात पण होत होतं एकेकाळी. आता नाही होत ऑब्व्हियसली. नाही, आता ते थोडं बदललं. आता ट्रोलिंग वरती, आता पोस्टर्स बनतात, त्यावरती काहीतरी घाणेरडे ऐकले जातात. रोहित शर्मा त्यांच्या ह्याच्यात DM मेसेज केला जातो, घाणेरडा कमेंट केली जाते, ते सगळं. रोहित शर्माच्या पोटाबद्दल बोललं जातं, विराट कोहलीच्या बायकोबद्दल बोललं जातं, गावस्कर साहेब पण बोलतात, पण ठीक आहे. गावस्कर साहेब ते पण फॅन आहेत ऑब्व्हियसली, पॅशन आहे. मी काय सांगत होतो, हा, सो त्याला बॅट मारली गेली. सो क्रिकेटचं केवढं एक्स्ट्रीम रूप बघायला मिळतं आपल्या देशात. धोनीचे पोस्टर जाळले 2007च्या वर्ल्ड कप. आताच धोनीसाठी एक शोर मीटर लावलं, त्याच्यासाठी खूप मोठा आवाज होतो. येस. सो हे खूप राहिलंय, म्हणजे की तुला अर्श से फर्श तक का सफर जे आपण म्हणतो ते, एक दिवस. क्या बात आहे, परत एकदा बोल जरा. अर्श से फर्श तक का अर्थ काय ह्याचा? अर्श म्हणजे एकदम असं वरनं खाली, ते जे असतं की एक दिवस तू देव आहेस त्याच्यासाठी, एक दिवस ते तुला कुत्र्यासारखं वागवतात. म्हणजे क्रिकेटर्सची लाईफ ऍक्च्युअली मला वाटतं की ह्या देशामध्ये पॉलिटिशियन्स पेक्षा पण येऊन खूप लोकांपेक्षा सगळ्यात डिफिकल्ट, जर नॉट इन्क्लुडिंग आर्मी आणि हे सगळं, त्यांच्या लाईफचे डेंजर सगळे, पण खूप डिफिकल्ट लाईफ जर मला कोणाची वाटते तर क्रिकेटरची वाटते, की तू आज त्यांच्यासाठी हिरोस, उद्या तू एक मॅच मध्ये माती खात. जसं की हार्दिक पांड्याबद्दल आपण लास्ट 2-3 व्हिडिओ मध्ये जे काही बोललो, हार्दिक पांड्या गेल्या सीझनला मुंबईसाठी 0 होता. नंतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवली, T20 तो हिरो झाला. तो रडला तिथे, लोकांची सिंपती मिळाली. 2011च्या वर्ल्ड कप मध्ये एक आपल्यासाठी खूप मोठा हिरो होता. 2019च्या वर्ल्ड कपला त्या रनआउट नंतर काय माहिती बदललंच सगळं, नाही का? तो असेपर्यंत लोकांना वाटत होतं की आपण ही मॅच. माझं म्हणणं आहे की माझं म्हणणं की हे एक्स्ट्रीम्स आहेत आपल्याकडे. हा मुद्दा एक्स्ट्रीम्स आहेत. इव्हन सचिन, पण 2019 नंतर धोनी विलन नाही झाला. आता ते बघत नाही. थांब, आय थिंक इंस्टाग्राम साठी हा जरा नवीन वाटतं मला. मी काय काय पाठवतो बघायला, त्याला कळेल तेव्हा. तर काय बोलतात सचिनचं काय? तर सचिन ज्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं, त्याने हे केवढं फेस केलं त्याच्या काळात. म्हणजे सचिन ज्या काळात आउट ऑफ फॉर्म गेला 4 ते 6च्या दरम्यान, त्यासाठी तेंडुलकरचा टी काढून एंडुलकर केलं गेलं होतं, किंवा खूप त्याच्यासाठी. सचिन बद्दल हे सगळं त्याने ऍक्च्युली बघशील तर त्याने जनरेशनल ट्रोलिंग फेस केलेलं आहे. म्हणजे त्याने दगडफेकी पासून पोस्टर काय करण्यापासून सोशल मीडियावर आता ग्रिप वाला त्याने सगळं फेस केलेलं. सो ही हॅज गॉन थ्रू अलॉट माझ्या मते. सो त्याच्या काळात सचिनचं जे त्याने टेनिस एल्बो म्हण किंवा त्या फेज मधनं तो गेला. सो सचिनने पण हे एक्स्ट्रीम सहन केलं. तो त्यामध्ये ते आपल्याला दिसतं की तू तिथे परमनंट काहीच नाहीये. सचिन म्हणा, द्रविड म्हणा, गांगुलीचं बघा, मला अजूनही प्रॉमिनंटली लक्षात आहे 2004ची जी सिरीज होती, जेव्हा गांगुलीला कॅप्टन्सीवरनं सॅक केलं गेलं, ग्रेग चॅपलने सॅक केलं होतं, तेव्हा जेवढं मला लक्षात आहे, ग्रेग चॅपलला देशाचा सपोर्ट होता की गांगुलीला काढा, कारण 3च्या वर्ल्ड कपला इंडिया हरली होती, आणि त्यानंतर गांगुलीचा एक लीन पॅच चालू होता, त्याला काढा. मग ग्रेग चॅपलच्या कोचिंग अंडर जेव्हा इंडिया हरायला लागली, जेव्हा गांगुलीला परत घेतलं,
तेव्हा अचानक इमोशनल वेव्ह आली की गांगुली टीम मध्ये पाहिजे पाहिजे पाहिजे. ती आता ती अख्खी वेगवेगळी, आता सगळे चपल्या शिव्याच घालतात. सो थोडं रिझल्ट ओरिएंटेडच येते, म्हणजे की आज तू हिरो आहेस, उद्या तू झिरो आहेस, युवराज सिंग म्हणाला होता तसंच. सो तसं क्रिकेटमध्ये राहिलेलं की खूप जास्त इमोशनल अटॅचमेंट आहे. ती एका पॉईंटला टॉक्सिक होते खूप जास्ती, माझ्या मते टॉक्सिक आहेच ती, इन्क्लुडिंग आपल्यात पण खूप जास्ती. आपण पण आपल्या आवडत्या क्रिकेटर्सना सोडून दुसऱ्यांना ट्रोल करतो. खास करून IPL चालू झाल्यावर ते चालू होतं की रोहितचे फॅन्स, विराटचे फॅन्स, मग धोनीचे फॅन्स आले. आता इंडियाचे फॅन्स नाहीच राहिले. नाही, इंडिया वर्सेस इंग्लंड आता चालू होते, मग तुला कळेल इंडियाचे. पण तू तरी पण विराटला सपोर्ट करणार ना? विराट नाहीये. अच्छा, गणलाय मित्र. तू विराटला सपोर्ट करणार ना? विराटच्या टीमला सपोर्ट करणार ना? अजून 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 सोड. काय बोलतो त्याच्या ह्याच्यात विसरतो मी. तर सचिन बद्दल चालू की हे जे एक्स्ट्रीम लोकांनी बघितलं क्रिकेट बद्दल, क्रिकेटला घेऊन जे पॅशन आहे त्याबद्दल. आणि असं तुला कोण वाटतं की आता सचिन तर आहे, एक पॉइंट के बाद मतलब मुझे ऐसा लगता है कि एक पॉइंट के बाद बहुत जो नहीं रिलेट कर पाएगा, लेकिन बाप और बेटे वाला जो रहता है ना, बहुत सारा कॉन्वर्सेशन एक्झॅक्टली. काल मी साऊथ आफ्रिका जिंकली तेव्हा माझे बाबा झोपलेले असत आणि मी असंच वॉशरूम मध्ये जायला उठलो आणि मी असंच बोलता बोलता रॅन्डम साऊथ आफ्रिका जिंकली वगैरे त्याच्यानंतर बोललो आणि मग वॉशरूम मधून परत आलो. त्यानंतर आम्ही प्रॉपर क्रिकेटच्या गप्पा मारायला लागलो की कोणी मारले, किती मारले. सो ते जे आहे घरातली पण बॉन्डिंग वेगळ्या पद्धतीने क्रिकेटमुळे एस्टॅब्लिश आपण करतो. ती जसं की माझी आई, तिला बऱ्यापैकी प्लेयर्स माहिती असतात बिकॉज ती ऑब्व्हियसली आम्ही क्रिकेट घरात लावून बसतो. पण तेच आईला, माझी आई एवढं क्रिकेट तिने फॉलो नसेल केलं, पण तिला हे माहिती की आफ्रिका चोक करते, तिला हे माहिती होतं. सो आफ्रिका जिंकली वगैरे, सो त्याच्यावरती एक एक्सप्रेशन सगळ्यांचं आहेच क्रिकेटला घेऊन, म्हणजे सचिन पासून ते अगदी आत्ताच्या मुवमेंटला गिल पर्यंत. आणि तुझ्या घरातले रिलेशन्स पण क्रिकेट अराउंड असतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे. मला एक किस्सा आठवतो माझ्या आईचा. श्रीसंत जेव्हा खूप फेमस होता त्याच्या ऍग्रेशनसाठी, आणि तेव्हा माझी आई प्रॉपर श्रीसंतची ऍक्शन करून टाकायची, ती अशी वगैरे करून पण टाकायची. तर ते मला खूप चांगलं आठवतं की बायका पण तेवढ्याच इन्व्हॉल्व्ड आहेत. असं नाहीये की आता पण आई जेव्हा म्हणजे मलिंगा जेव्हा रिटायर झाला तेव्हा मला आई विचारायची, अरे तो मलिंगा कुठे गेला? मलिंगा नाही. आता बुमरा जेव्हा नसतो कधी कधी काय मॅच आता बुमरा खेळत नाही, सो बुमराला ती विचारते की बुमरा नाही भाई, बुमरा कुठे गेला वगैरे. सो प्रॉपर ते कन्व्हर्सेशन पण त्या अराउंडच होतं. आणि IPL ला खास करून हे होतं. माझे पण बोलायचे हार्दिक पंड्याला काढा. खरंय, हे तर केलंच पाहिजे. पण मला एक अजून तुला विचारायचं की सचिनच्या व्यतिरिक्त आता इंडियामध्ये ऑब्व्हियसली सचिनला क्रिकेट हे रिलिजन आहे आणि सचिन त्याचा देव आहे हे मानलं जातं, पण सचिनच्या व्यतिरिक्त कोणता प्लेअर असा वाटतो की वी शुड लुक अप टू हिम? बापरे, मला असं जेन्युइनली वाटतं की इंडियामध्ये ऑब्व्हियसली विराट म्हणा किंवा सचिन सोबतचे पण द्रविड म्हणा, म्हणजे तू त्याला सचिनच्या पठडीत ठेवशील तसं बॅट्समन म्हणून की काय म्हणून, इन जनरल प्लेअर म्हणून? मला वाटतं की त्या स्टॅचरचा जर कोणी आत्ताच्या काळात दिसतंय, मला ऑनेस्टली स्पीकिंग मला शमी हा बॉलर आताच्या काळात नाही, कोणी सांगतो कपिल देव, देशातला की जगातला? देशातला. तर माझ्या मते आता मला असं वाटतं जेन्युइनली की सचिनचं जे स्टॅचर बॅटिंग मध्ये होतं ना, ते माझ्यामध्ये आता जर बॉलिंग मध्ये कोणाचं तर ते बुमराच आहे. म्हणजे ऑब्व्हियसली नो ऑफेन्सेस टू विराट कोहली किंवा काही, एकेकाही गावस्कर होते, मग सचिन आला, सचिन नंतर विराट आला. पण ह्यांनी एक बॅटिंगचा एक पॅटर्न दाखवला आपल्याला की त्यांची एक ती त्यांचं लेजंड असणं किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तुला दिसलंय. पण इंडियाने कधीच बॉलिंग मध्ये एवढं वर्चस्व कधीच दाखवलं नव्हतं. बुमरा एकटा ऑब्व्हियसली. बुमराबद्दल ते बोलावं असं वाटतं की तुझ्या पॉईंटला थोडा मी इलॅबोरेट करेन की आतापर्यंत इंडियाकडे असा कोणताच बॉलर प्रोड्यूस नव्हता झाला की ज्याची बॉलिंग फेस करण्यासाठी लोकांची गांड फाटेल. सो बुमरा पहिला बॉलर आहे. मग तू घे, खूप आधीपासून जे बॉलर घेतलेस तरी चालेल. म्हणजे पुन्हा मी त्याच्यासाठी ते असोसिएट करेन, होप असोसिएट करेन. एक काळ होता की जेव्हा सचिन आउट झाला की लोक टीव्ही बंद करायची. सो जेव्हा इंडियाचे कमी रन्स होतं किंवा काही टोटल होतं, इंडियाचं अख्खं लक्ष बुमराकडे असतं. तू 24च्या वर्ल्ड कपची फायनल घे किंवा इव्हन 23ला पण, ज्यात तुला वाटत होतं की बुमरा कधी येऊन मॅच, हा जो विश्वास आहे ना, तो विश्वास बुमरामुळे आला. आता जेव्हा तू कॉमेंट्री ऐकतोस तेव्हा बुमराबद्दल हेच बोललं जातं की भाई 4 ओव्हर सोडून द्या तुम्ही, 4 ओव्हरला तुम्हाला मारायला नाही मिळणार आहे, बाकीच्या 16 ओव्हरवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तिथे तुम्ही कोणाकोणाला मारू शकता ते बोला, 4 ओव्हर तुमच्या सेफ निघणारच आहेत. मग बुमरा भलेही मार खाऊ देतात, त्याने फरक नाही. बुमराने एका ओव्हरला 20 रन दिले, कमबॅक करणारच आहे. सो ते जे आहे की बुमरापासून गाण फाटणं, ते मी पहिल्यांदा बघतो की भाई बॉलरसाठी जशी सचिनच्या बद्दल बोलायचं की भाई याला कसा आउट करणार. मला असं वाटतं की तेच होतं ना की सचिन सारखा बॅट्समन व्हायचा होता बऱ्याच. एक मी इंटरव्ह्यू बघितलेला, मला आठवत नाही कोणाचा, ऑस्ट्रेलियाचा कोच होता कोणतरी मला आठवत नाही की. सो तो बोलतोय की भाई ह्याला आउट करा,
बाकी अख्खी टीम अशीच गुंडाळली जाणार. बुमराला नाही सचिनला सचिनला आउट करा. सो सगळं प्लॅनिंग सचिनच्या अराउंडच असायचं. सो तसं आता बुमराच असतं की बुमराला खेळून काढा. सो मला ते वाटतं की एक तो जनरेशनल नॉर्म असतो. मला ते विराट कोहलीचा आता जातानाचा फेज आहे. सो त्याने पण तो फेज ऑब्व्हियसली बघितला की मला सचिन सारखा बॅट्समन व्हायचं, मला विराट सारखा बॅट्समन व्हायचं. तसं आता कोणतरी असं म्हणतं की मला बुमरा सारखा बॉलर व्हायचं. सो हे एक जे नो डिसरिस्पेक्ट टू हरभजन सिंग, झहीर खान, कुंबळे वगैरे जे काही आहेत, पण जे गाण फाटणं असतं ते भाई बुमरा. ऑनेस्टली स्पीकिंग मला बॉलर म्हणून शमी जास्ती आवडतो. एनी डे मला शमी जास्ती आवडतो, कारण तो ऑर्थोडॉक्स बॉलर. पण बुमराचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे की बुमराचा जो इम्पॅक्ट आहे तो गेम मधनं काढलाच जाऊ शकत नाही बाहेर. सो आत्ताच्या डेटला मला बुमरा असा वाटतो. ओके. आणि मला तू इम्पॅक्ट वाईज म्हणशील ना, आता तू हसशील ह्याच्यावर पुन्हा माझी गाण वाढली जाईल. सिराज नाही. मला असं वाटतं की धोनी हा पूर्ण देशाला एकत्र केले धोनीने. तू काही बोल, म्हणजे ऑब्व्हियसली त्याचे हेटर्स आहेत त्याच्यासारखे. मी हेटर अजिबात नाही. मी धोनीचा हेटर अजिबात नाही. मला धोनी खूप आवडतो. 2004ला जेव्हापासून तो आलाय तेव्हा मी तो मला आवडतो. तो किती पपाया खातो, किती दूध पितो हे पण मला माहिती. हा विच तर ते कसं मी मला आठवतं, मी 5वीला होतो. सो ते खूप पसरवलं की धोनी दिवसाला 5 लिटर दूध पितो. आणि 4 पपयांचं पण ऐकलं होतं, पण असं म्हणणं की नाही तसं काही. मी दूधवाला मी कन्फर्म आहे पपई बद्दल पण तसं. पण इव्हन हेच सगळं की इमोशन अटॅच होणं की धोनी ज्या काळात आला त्या काळात कधी कोणी बघितली नव्हती. मी तेव्हा विचार करतो भेंचोत हा 5 लिटर पितोय, आपण 2 लिटर तरी प्यायला पाहिजे दिवसातून की भाई याच्यासारखे बॉल आपण पोहोचू शकायचो. आणि तेव्हा ना दूध महाग होतं, परवडत. तेव्हा माझा अजून एक गैरसमज होता की तेव्हा खूप बोललं जायचं की लेफ्टी भाई खूप लांब शॉट मारतात. लेफ्टी गांगुली करता मारायचा, लेफ्टीचे शॉट खूप लांब. सो माझ्या डोक्यात हेच असायचं कायम की भाई धोनी रायटी आहे रे, एवढे लांब तो मारू नाही शकत, तो लेफ्टीच आहे, कन्फर्म लेफ्टी आहे तो. सो क्रिकेटवरचा विश्वास पण तू बघ कसा की एक काहीतरी चालू झालंय की एक अंधश्रद्धा म्हणूया आपण त्याला की चालू झाले. सो आपण त्याच्याशी पण रिलेट करतो त्या सगळ्या गोष्टी. आणि ते मला लक्षात आहे की द्रविड वन डाऊन यायचा आणि अचानक धोनी आला. सो कॉन्ट्रास्ट होता प्रॉपर बॅटिंग साठी की ह्या काय स्ट्राईक रेट 183 धोनीनेच मारले. इव्हन सचिनचा जर तुला लक्षात असेल, सचिनला ज्या काळात टेनिस एल्बो झाला होता त्या काळात सगळे एक्सपर्ट होते. म्हणजे मला लिटरली आठवतं पेपरामध्ये सचिनच्या कुठल्या हाडाला किती सूज आली पासून ते लोकांनी प्रत्येकाने ओपिनियन दिली की त्याने हे केलं पाहिजे. लोकांना टेनिस एल्बो काय झाट माहिती नव्हतं, सचिनने कळवलं. अजूनपर्यंत नसेल माहिती की टेनिस एल्बो कुठे असतो भाई. म्हणजे एल्बोलाच असतो, पण तो नक्की काय प्रकार आहे, काय दुखणं असतं ते मला झालं. हा अजून काहीतरी बोलत होतो यार, विसरलो मी. हा सर तू कंटिन्यू कर. तेच सचिनमुळे इंडियासाठी इन जनरल क्रिकेट हे ऍस्पिरेशन आहे की प्रत्येक गोष्ट तू क्रिकेटशी रिलेट करतो. हा मी हे सांगत होतो की आपण ऍज सचिनला बघितलं नाहीये. मी तरी मानतो की आपण सचिनचा पीक बघितला नाही. आपण सचिनची बऱ्यापैकी सचिनने जेव्हा ऍडजस्टमेंट सुरू केली क्रिकेट ती बघितली 2005 नंतर. इव्हन 2003चा पण तू म्हणशील ना, 2003चा वर्ल्ड कप पण मला फक्त ती फायनलची मॅच आठवते. आणि ती कारण की ती सारखी प्ले केली जाते आणि शोएब अख्तरला मारलेला 6 तो मॅग्राचा सारखा विकेट. हा, आणि सचिनने जो इंग्लंडच्या विरुद्ध पुल शॉट मारला तो तेवढा सोडल्यास बाकीचा वर्ल्ड कप मला आठवत नाहीये. सो आपल्याला सचिन कुठपासून माहिती 2005 नंतर, 2006 नंतर जेव्हा आपल्याला समज यायला लागली. सो एवढं सगळं आपल्याकडे काही कलेक्शन नसतानाही की आपण बघितलं नसताना सचिनचा जो इम्पॅक्ट होता तो आपल्याला सतत जाणवला जायचा की अरे सचिन. आजी सांगायची की भाई सचिन आलाय खेळायला की आजोबा सांगायचे किंवा. सो ते मला एक वाटतं की भाई तुम्ही एखाद्या माणसाला बघितलं पण नाही, पण तो केवढा मोठा आहे स्टॅचरने हे तुम्हाला कळतं फक्त तुझ्या कानावर ज्या गोष्टी पडल्यात त्यामुळे, त्याच्याबद्दल जे काही. सो क्रिकेट केवढं मोठं असेल देशात तू त्याचा. आणि तेच पुन्हा लोकांनी ते इमॅजिनेशन कॅप्चर केलं अख्खं. मला एक लक्षात आहे सचिन बद्दल की 3चा वर्ल्ड कप चालू होता. मी तर तेव्हा खूप लहान होतो. तर मी सचिन मला यासाठी आवडलं, एकदम बालिश कारण आहे की त्या काही दूरदर्शनला लागायची आणि आमच्याकडे तेव्हा कलर टीव्ही नव्हता पण ते होतं. आणि चाळीत बऱ्याच लोकांकडे टीव्ही नव्हते. सो आमच्या घरी 4-5 लोक वगैरे मॅच बघायला वगैरे यायची. सो तेव्हा मला कळलं की सगळे सचिनसाठी चीअर करतात. तेव्हा मला कळलं की एक मराठी माणूस जो क्रिकेट सचिनचं मला नाव आवडलं आणि एक मराठी माणूस खेळतो मला सचिन आवडायला लागला. बट नंतर ऑब्व्हियसली ते जे काही बघितलं सचिनच्या बॅटिंग मध्ये आपण ते तर ऑब्व्हियसली इट इज ग्रेटर दॅन एनिथिंग. 2003चा अजून एक मला किस्सा आठवतोय. हे मला प्रॉपर वाटतं कारण की आमच्या इथे बाहेर पहिल्यांदा मी असं बघितलेलं की भाई रोडवर एकाने टीव्ही आणून लावलाय, पूर्ण अशी ताडपत्री वगैरे लावली आहे प्रॉपर फायनलला. हे फायनल झाली ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग वगैरे आली जवळ इंडियाला. आणि त्याच्यानंतर बॅटिंगला आले आपले महारथी जे कोणी होते आणि सचिन आउट झाला. भाई सचिन आउट झाला ताडपत्रीची गाठ काढायला घेतली माणसांनी.
ताडपत्री गुंडाळली, घरी गेले, टीव्ही बंद केला, टीव्ही परत घरात जाऊन ठेवला, बस. टीव्ही फुटला नाही फुटला नाही. पाकिस्तान नाही होता. पण तू इंडियातलं बघितलं नाही वाटतं. तर मला एक 96 वर्ल्ड कप लक्षात आहे. 96 मध्ये इंडिया सेमीजला होती, श्रीलंकेसोबत मॅच होती. इंडियाला काहीतरी 272 काहीतरी 270 मध्ये काहीतरी होते. सचिन होता तेव्हापर्यंत माझ्या मते इंडियाचे काहीतरी 120 ला 2 किंवा 92 ला 2 यातला काहीतरी स्कोर होता. सचिन आउट झालाय आणि त्यानंतर इंडियाच्या डायरेक्ट 8 विकेट झाल्यात 130 का 40च्या आसपास. ती जी विनोद कांबळीची फुटेज येते की तो रडताना बाहेर पडला. बरोबर. सो सचिन जसा गेला, तो 96 होता का? 96. सो सचिन आउट झाल्यावरती गेम किती फिरायचे, जेव्हा की त्यात अझरुद्दीन टीम मध्ये होता, मांजरेकर पण होता. आता लोक त्याला ज्यासाठी होता त्यासाठी नाही, पण तो क्रिकेटर म्हणून होता. चांगला प्लेअर होता तो, डिसेंट. हा म्हणजे मांजरेकर बाहेर गेला कारण सचिन आला टीम मध्ये, जेवढं मला लक्षात आहे. कांबळे आणि सचिनच्या इमर्जन्स सोबत मांजरेकर बाहेर पडला, त्याची ती उतरती कळा होती ऑलमोस्ट. तर मग विनोद कांबळी रडला होता. सो इंडियाने ह्या लेवलचं पॅशन बघितलेलं आहे. सचिनमुळे जे काही एक्सपेक्टेशन्स म्हणा किंवा ते जे होप्स असतात म्हणजे सचिनने द्यायला शिकवत होता त्या काळात. आणि तेव्हा देशाचं पण तू बघशील तर 92 ला आपण ते जे काही लिबरलायझेशन वगैरे म्हणतो, मनमोहन सिंगांनी जे काही आणलं 92 ला, म्हणजे आपली इकॉनॉमी ओपन झाली, तेव्हा देश खूप नाजूक परिस्थितीत होता, इकॉनॉमी खूप नाजूक परिस्थिती. आणि क्रिकेट एंटरटेनमेंटसाठी सचिनने जे काही एकत्र आणलं देशाला, की भाई इथे लढे लागले, तिथे सगळे गरिबी वाढत चालली किंवा जे काही असेल, पण देश एकत्र कुठे यायचा तर मॅच बघायला, सचिनची बॅटिंग बघायला, इंडियाची मॅच बघायला क्रिकेटची. तर ते एक मला खूप महत्वाचं वाटतं की त्याने फक्त क्रिकेटसाठीच हे नाही दिलं, तर देशाला एकत्र आणण्यासाठी पण त्याने खूप महत्वाचा रोल प्ले केला त्यामध्ये. आणि क्रिकेटमध्ये पैसा सचिनने आणला. म्हणजे हा व्हिडिओ सचिन बद्दल नाहीये, पण सचिन आणि क्रिकेटला तुम्ही असं वेगळं नाही करू शकत इंडियात अजिबात नाही. सो इंडियामध्ये पहिल्यांदा ब्रँड अँबॅसेडर म्हण किंवा एन्डोर्समेंट्स म्हण, सो MRF ची मिळाली त्याला, नंतर पेप्सीने त्याला हायर केलं, कोकने त्याला सगळ्यात पहिले ऍड दिलेली. सो ते सगळा पैसा जो आहे क्रिकेटमध्ये तो सचिनमुळे झाला. आणि ऑब्व्हियसली इनडिरेक्टली तो देशात आला पैसा इंडियाकडे. इव्हन जर लक्षात असेल लोकांना जे स्कूल क्रिकेट खेळलेत, नॉट मी शाळेत मैदानात खेळलो कवटी पण खेळला, जसा खेळला. हॅरिस शिल्ड ही इंडियात मुंबईत जी मोठी ट्रॉफी असते हे असते, त्यात जेव्हा सचिन आणि कांबळीची कॅप्टन पार्टनरशिप झाली होती, 600 ऑर्डर रनची काहीतरी झाली ना, 600 आसपास होते मला माहिती नाही. तर ती जी अख्खी त्यांची झाली, त्यानंतर जेव्हा इंडियात त्यांचं येण्याचं चालू झालं होतं की यांना इंडियात घ्या, सो तेव्हा मला लक्षात आहे की टॉम ऑल्टरचा एक इंटरव्ह्यू होता सचिनचा त्यांनी घेतलेला तो. सो तो इंटरव्ह्यू बघ, सो तू आत्ताही तो इंटरव्ह्यू लाव, तुला त्या माणसाकडे केवढा फोकस आहे किंवा तुला एक जनरल ते जे तुला कळतं की तुझं बघशील तर तेव्हापासून लोक सचिन बद्दल बोलायला लागली होती. मग आत्ताच्या काळात थोडं ते पृथ्वी शॉ बद्दल होतं जेवढं मला लक्षात आहे, बरोबर, की त्याच्याबद्दल लोकांचं होतं की हा कधी खेळतो आपल्याला बघायचं, आयसीसीने त्याच्यावर व्हिडिओ बनवला आणि हा कधी खेळतो आपल्याला ते बघायचं होतं. आणि तो खेळला पण त्याने चांगलं पण खेळलं, एका पण जे काही लूज केला त्याचा ट्रॅक जे असेल ते. पण सचिनचं मला प्रॉमिनंटली लक्षात आहे की सचिनने त्या काळात जेव्हा 89 ला त्याने डेब्यू केला, त्याने गेस नोव्हेंबरमध्ये वगैरे केला होता, आणि त्याच्याबद्दल चर्चा मार्चमधून सुरू होती. सो काहीतरी तेव्हा वेस्ट इंडिजची टूर होती का इंडिया वेस्ट इंडिजमध्ये येणार होती, वेस्ट इंडिज इंडियामध्ये येणार होती. कारण त्याच्या आधी नेट सेशन वाला किस्सा माहितीये का तुला, कपिल देवचा, की कोणीतरी कपिल देवला येऊन सांगितलं की अरे इसको बॉलिंग डाल के देखो, अजित ने दिलीप वेंगसरकर इसको बॉलिंग टाकले, आणि कपिल देवने टाकले. एका पॉइंटला कपिल देव फुल फोर्स मध्ये टाकायला लागला आणि सचिन खेळतच चाललाय. सो तेव्हा कपिल देवने पिक केलं आणि त्याच्यानंतर मग टीम मध्ये आलेलं सचिन. नाही, पण त्याला ते डुंगरपूर जे होते, राजसिंग डुंगरपूर, ते तेव्हाच होतं की त्यांचं असं होतं की त्याला खेळवा. पण मग तेव्हा असं झालं की वेस्ट इंडिजच्या बॉलर्सला फेस करेल की नाही. मग त्याचा डेब्यू तेव्हा लांबला आणि मग तो 89 ला झाला. आणि त्याच्या आणि तेच मला जे वाटतं की तुझा स्टार्टच सांगतो की तुझं काय होणार आहे पुढे जाऊन. सो जसं की मला सचिनचं लक्षात आहे, ऑब्व्हियसली बघितलंच नाही 89चं करंट आहे, की पहिल्या त्याच्या सिरीजमध्ये दुसऱ्या का तिसऱ्या मॅच मध्ये माझ्या पुन्हा क्रिकेटचं पॅशन इथे दिसेल. मला माहिती आहे तू काय सांग, की वकार युनुसचा पण ती डेब्यू सिरीज होती वकार युनुसची, पण सचिन आय गेस पहिल्या इनिंगला 15 वगैरे मारण्यात आउट झाला होता. ती सेकंड इनिंग त्याच सिरीजची किंवा त्यातली कुठली तरी मॅच त्या सिरीज मधली पहिल्या इनिंगला झालेलं नंतर कधी त्या मॅचला त्याने 50 पण मारली, त्याने 50 पण मारली होती नंतर. सो त्यात सचिनला बॉल लागला होता, नाकाला बॉल लागला होता, आणि त्यानंतर पण त्याने कंटिन्यू केलं होतं. हे तर बरेच क्रिकेटर्स होते, पण तुम्ही विचार करा 16 ऍट द एज ऑफ 16 त्याने ते केलं होतं. आणि तसं ते झाल्यानंतर पुन्हा बॅटिंगला उतरणं त्याने कंटिन्यू केलं होतं. जेव्हा की ती मॅच अशी होती की इंडिया वॉज आउट ऑफ इट, ती खेळणं नेसेसरी नव्हतं, हरणारच होती, पण त्याने ती इनिंग खेळली होती. सो तिथून तुमचा तो परसिस्टन्स म्हणा किंवा ते सगळं तुला तिथून दिसून येतं तिकडे.
आणि टीव्ही बंद झाला. ठीक आहे, तर मुद्दा संपल्यावरच होतोय रे, बरोबर. त्याला कळलंय तो सवय हा. आणि क्रिकेटचा तुला आता क्रिकेट जे काही आपल्या देशात वाढलंय किंवा जे काही झालंय, सो बाकी स्पोर्ट्सवर त्याचा काय इम्पॅक्ट वाटतो? मला तरी वाटतं की तो फार निगेटिव्ह आहे. की पण मला पुन्हा नाही, त्याच्या पण दोन बाजू आहेत ऑब्व्हियसली तुझं पण मला जे वाटतं असं की हे तर आहेच की क्रिकेटला लोकांनी जेवढं वर उचललं किंवा मीडियाने जेवढं उचललंय ते एक्स्ट्रीम आहे माझ्यामध्ये. दॅट शुडंट बी दॅट इज नॉट डन असं मला वाटतं. म्हणजे लोकांसाठी काय, लोक जे बघतात त्यांना जे मिळतात तेच त्यावरती बोलतात, पण मीडिया स्पेशली जे करते ते कदाचित चुकीचं असेल. बट ते क्रिकेटला क्रेडिट दिलं आपण पाहिजे. पण बघ ना, आपण फक्त क्रिकेटचा पॉडकास्ट चालू केलाय. करू आम्ही दुसऱ्या खेळावरती करू, गोट्या, कबड्डी, जाऊ दे, तर गोट्या, फुगडी. तर हे तर जेवढं लक्षात आहे मला 83 वगैरेच्या आधीपर्यंत, म्हणजे माझ्या ते गावस्करचा जो इमर्जन्स आहे त्याच्या आधीपर्यंत इंडियात क्रिकेटचं पण तेवढं हे नव्हतं. म्हणजे क्रिकेट खेळलं त्याचं पण एवढं नाव नव्हतं क्रिकेटचं. पण इंडियन क्रिकेटर्सने म्हणा किंवा तेव्हा जे काही बोर्डचे जे काही अध्यक्ष असतील किंवा बोर्ड ज्यांनी सांभाळलं त्यांनी क्रिकेटवर कन्सिस्टंटली मेहनत घेतली आहे माझ्यामध्ये, ग्रासरूट लेवलपासून. म्हणजे आता फुटबॉलमध्ये जो इश्यू होतो मला जेवढं माहिती आहे, लोकांचा ऐकूनच माहिती आहे मला, की फुटबॉल नॅशनल टीम चांगली खेळत नाही, पण नॅशनल टीम तुझी तेव्हा चांगली खेळत, तुझ्या डोमेस्टिक टीम चांगल्या असतात. आता जी गाण मारतात ना फुटबॉलची, की आता लास्ट हाँगकाँग बरोबर आता 2-3 दिवसापूर्वी जी मॅच आली त्याच्यानंतर फुटबॉलची खूप मारतात की बाई काही नाही होणार आहे, आता संपलंय सगळं. सुनील छेत्री रिटायरमेंट मधून परत आला तरी पण हरलीच इंडिया. म्हणजे त्या टीमला इंडियाने खूप वर्षाआधी काहीतरी सेम कप मध्ये 4-1 की 4-0 हरवलेलं. सो तेच त्या खेळांना काउन्सिल्सने वगैरे पण मदत नसेलच केली, म्हणजे आयओसी ऑलिम्पिक साठी वगैरे म्हणा. सो इंडियाचं ते इन जनरल ट्रेडिशन पण खराब राहिलेलंच आहे. पण इन जनरल ते जे बाकी टीम स्पोर्ट्स होतात, अटलिस्ट टीम स्पोर्ट्स, इंडिव्हिज्युअलचं तर ठीक आहे, म्हणजे ते त्याच्याबद्दल एवढं ज्ञान नाहीये, पण जे टीम स्पोर्ट्स आहेत त्यात तेवढं भारी केलं पण नाहीये. म्हणजे माझ्यामध्ये कुठेतरी एक स्टार्ट लागतो माझ्यामध्ये की जिथून तुम्हाला बॅकिंग मिळतं. जसं की हॉकीने, म्हणजे जेवढं मला लक्षात आहे हॉकीवरती हे आहेत जे पटनायक आहेत, नवीन पटनायक, त्यांनी ओडिसामधनं खूप हेल्प केली हॉकीला. पण तेवढं हॉकीने डिलिव्हर पण केलं. म्हणजे तू ऑलिम्पिक्स चांगलं खेळायला लागली इंडिया. म्हणजे त्यात सगळं ते अख्खा आहे की इंडिया आधी मैदानावर खेळायची, मग मॅटवर आली, मग थोडी फसली, ते सगळं झालंच आहे. पण आता हॉकीने जशी ग्रोथ दाखवायला सुरुवात केली, हॉकीला पण मिळत गेलं. सो तसं बाकी पण पुन्हा हॉकी थोडं डिक्लाइन वरच आहे. अच्छा, हो का? मधल्या काळात ते खूप वर गेलेलं. आता रिसेंटली मला ऑलिम्पिक्सच लक्षात आहे, ते खूप चांगलं केलं. पुन्हा ते स्पोर्ट लास्ट हे चांगलंच केलं. सो तसं माझ्यामध्ये बाकी स्पोर्ट्सने पण क्रिकेटला फक्त ब्लेम करण्यापेक्षा क्रिकेटने काय मॉडेल फॉलो केलं हे बघितलं. डिलिव्हरी जी आहे क्रिकेटची ती बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये खूप बघायला नाही मिळत तेवढी, जे क्रिकेटने दिलं इंडियाला. आणि कन्सिस्टंटली सक्सेस. आणि जे तू एक व्हिडिओ बघितली की दूरदर्शन पैसे द्यायचं, बीसीसीआय आधी दूरदर्शनला पैसे द्यायचं की मॅच दाखवा, तिथून ते आता करोडोंनी राईट्स विकत जात आहेत, विकले जात आहेत. बरोबर, ही अख्खी क्रिकेटची जर्नी आहे माझ्यामध्ये. खरं. आणि आता जो काही प्रचार होतोय क्रिकेटचा, म्हणजे तो त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात इंडियाच जबाबदार आहे. काल जयशा युएफा लीगच्या इथे सीईओ ला वगैरे भेटल्या. इंडियाचं केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यात की तिथपर्यंत जातात गोष्टी. आणि ऑलिम्पिक मध्ये पॉप्युलेशन पण आहे आपलं, आणि ऑलिम्पिक मध्ये इंडिया येण्यामध्ये पण एका इंडियन क्रिकेटरचा खूप मोठा हात आहे. विराट कोहलीच्या फॉलोईंगला बघून म्हणजे ऑब्व्हियसली ते एक कारण नाहीये, पण ते सुद्धा खूप महत्वाचं कारण आहे की विराट कोहलीला एवढी फॉलोईंग आहे, तर ऑलिम्पिकची सुद्धा अजून फॉलोईंग वाढेल जर क्रिकेट ऑलिम्पिक मध्ये आलं. पण अनफॉर्च्युनेटली आता विराट कोहली खेळेल की नाही माहित नाही. आता तो खेळणार रिटायरमेंट झालेली आहे. फॉर्मॅट T20 असणार 28 ला पण ऑलिम्पिक, पण T20 फॉर्मॅट आहे ना, त्याने T20 रिटायरमेंट घेतली. हा एक्झॅक्टली. सो विराट नाही खेळणार. आणि विराट जसं आपण ते ट्रेंड्स बद्दल म्हणतो की सचिन सारखा बॅट्समन व्हावा, बुमरा सारखा बॉलर व्हावा, तसं जर विराटचं बघशील तर विराट बॅट्समन ऑब्व्हियसली ग्रेटच आहे. पण मोर दॅन दॅट मला वाटतं की विराटने जे इंडियात फिटनेस कल्चर आणलंय ना, ब्रँड ते त्याने आणलं. ते त्याने 12 नंतर जे त्याने आणलं, त्याची जी व्हिडिओ आहे की त्याने जिथनं हे सगळं सुरू केलं, डाएट म्हणा, ते फिटनेस रिजिम्स म्हणा, सो विराटने ते दिलं इंडियाला माझ्या मते. आणि ते प्रत्येक कल्चर पुढे फॉरवर्ड होत जातं, त्यात काही ना काहीतरी अपग्रेडेशन्स येत जातात. तर आता त्याच्यानंतर जे क्रिकेटर्स आले, हार्दिक पांड्या, KL राहुल म्हण, किंवा बॉलर मध्ये सिराज म्हण, किंवा जसप्रीत बुमराह, यांना तू बघ, यांचे तू जर बेअर बॉडीवाले फोटोज बघतील तर सगळे प्रॉपर फिट आहेत. प्रभसिमरन सिंग प्रॉपर रोहित शर्मा फॉलो करतो. हा, तर ते सगळे प्रॉपर फिट माणूस आहेत. ते असं नाही की म्हणजे आम्हाला फक्त स्किल लेवललाच दाखवायचं ते, पण ते आहे की आता फिटच राहायचं. स्किल आणि फिटनेसचं काय ह्याच्यात कंपॅरिझन नाही, ते दोन्ही वेगळेच झाले. पण ऍटलीस्ट विराटने तो एक ट्रेंड आणला जो गरजेचा होता. जेव्हा की हे फार म्हटलं जायचं इंटरनॅशनल लेवलला की क्रिकेट इज स्किल बेस्ड गेम आहे. पण जर तुला
फिटनेसची साथ मिळाली तुझ्या स्किलला तर तुमचा गेम कोणत्या लेवलला जाऊ शकतो हे विराटने दाखवून दिलं. खरं. आणि विराटने ऑब्व्हियसली ट्रेनिंगवरती त्याचं अख्खं करिअर बनवलंय नीट, म्हणजे काय त्याचं घडलंय खूप चांगलं. तर तू 2019चा वर्ल्ड कप फॉलो केलेलास का? अरे प्रत्येक मॅच. त्यात ती एक मोमेंट आठवते का तुला? म्हणजे आता मला मॅच नाही आठवते की कोणत्या मॅचला झालेला. न्यूझीलंडच्या मॅचला झालेला नाही, ती मॅच पावसाने धुतली होती. अच्छा. माझ्यामध्ये इंडिया आणि पाकिस्तानच्याच मॅच झालं. ती एक आजी भेटायला आलेली विराट कोहली आणि रोहित शर्माला, ती काय मोमेंट होती भाई. हे क्रिकेटचं पॅशन आहे इंडियामध्ये की 80-90 वर्षाची एक म्हातारी आजी 30 वर्षाच्या विराट आणि रोहितची फॅन आहे, त्यांना भेटायला येते, खास त्यांच्याबरोबर मिठ्या मारतात, त्यांच्याबरोबर फोटोज काढले जातात. सो काय लेवलचं पॅशन असेल इंडियामध्ये. आणि ते इमोशन असणं जे ते आपण असं सांगून शब्दात किती करणार नाही, ते फोटोज किंवा त्या ज्या गोष्टी घडल्या ते त्याचं जस्टिफिकेशन आहे की त्या वयात जाऊन तिथे. इव्हन तू ते बघितलं असेल सचिनसाठी ते जे होतं की एक तो सुधीर म्हणून जो माणूस होता तो सचिनसाठी अख्खा बॉडी पेंट करून जायचा. ह्याची एक अदर साईड पण आहे पण ती नको जायला. पण हे जे पॅशन आपण जी म्हणतोय ती सतत ह्या गोष्टींनी दिसली आपल्याला. एक्स्ट्रीम, पुन्हा सगळं एक्स्ट्रीमच आहे. म्हणजे क्रिकेटला घेऊन इंडिया सगळं एक्स्ट्रीमच राहिलंय. आणि इव्हन आपण आपल्या प्लेयर्स म्हणजे फॅन्सचं असं नाही, प्लेयर्सचं पण तेच आहे की अनिल कुंबळेला जेव्हा बॉल लागलेला जबड्यावर, कोणाविरुद्ध खेळत होता तो? वेस्ट इंडिजच्या विरुद्ध खेळत, त्याला जबड्यावर बॉल लागला, जबडा फ्रॅक्चर झाला त्याचा. तरी सुद्धा त्यानंतर येऊन त्याने ते जे काही आहे क्रेप बँडेड वगैरे किंवा जे काही आहे लावून खेळला तो. त्यानंतर धोनीला मला एकदा आठवतंय, धोनीच्या पाठीमध्ये प्रॉब्लेम होता, ते जे काही होतं. त्याच्यानंतर तो आईस पॅक लावून बॅटिंगला आलेला. आणि म्हणजे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आहे. ग्रॅम स्मिथने तसा खेळलाय, लायनने तसा खेळलाय, जे काही असेल. पण इंडियात ते जास्त स्पेशली युवराज सिंग कोणी विसरू शकत नाही की तो कॅन्सर असताना अख्खा वर्ल्ड कप आणि त्याला माहिती होता आधीच की भाई कॅन्सर आहे. आणि त्याने फक्त हरभजनला सांगितलेलं की हरभजनने थोबाडीत मारले श्रीसंतला. नाही ते आधीच. हा, सो तेव्हा युवराज त्याला एक वाक्य बोललेला की भाई जो है अभी यही है, अगर वर्ल्ड कप लाना है तो कुछ भी करना ही पडेगा. म्हणजे मला एक्झॅक्ट वाक्य नाही आठवत पण त्याचा कॉन्टेक्स्ट होता की जीव गेला तरी चालेल पण हा वर्ल्ड कप हवा. कारण सचिनचं त्याचं जेवढं सचिनवर प्रेम आहे ते सुद्धा एक कारण आहे की भाई सचिनचा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. आणि हेच पुन्हा तेच आहे की पुन्हा सचिनवरच जाणार सगळं. पण जे अख्ख्या देशाचं इमोशन एका पोराभोवती किंवा एका माणसाभोवती, ते अगदी आता एका 50 वर्षाच्या माणसाभोवती, हे एवढं मोठं जे इमॅजिनेशन कॅप्चर करणं आहे ना ते सचिनने केलेलं. अख्खी टीम त्याच्यासाठी वर्ल्ड कप खेळली, अख्खा देश त्यावेळी रूट करत होता की इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा. तर अख्खं जग म्हणतो की एकदा तरी इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा. सचिन ते घडलं जसं आरसीबीच्या ट्रॉफीसाठी चालू होतं. कंपॅरिझन नाहीये पण तेच आहे, सचिनने ते केलेलं इंडियासाठी, ते केलेलं आहे इंडियासाठी. आणि तुला अशा मोमेंट्स कोणत्या आठवतात? म्हणजे ऑब्व्हियसली वर्ल्ड कप विन वगैरे बाकीचं सोडता, अशा स्पेसिफिक काही मोमेंट्स आठवतात का तुला की इथे इंडिया खूप कमाल केली, की तुझ्यासाठी काही स्पेशल आहे ती मोमेंट काही असेल? माझ्या मते इट्स ऑल, जेवढं आपण बघितलंय, जेवढ्या मॅचेस वगैरे आपण बघितल्या त्यात तर खूप काही आहेत. पण मला अजूनही असं वाटतं ना की आता तू ज्या मॅचेस ऐकतोस सतत की ज्या आपण बघितल्या नाहीत, 98ची जी शारजावाली सचिनची इनिंग आहे ती म्हण, किंवा अजून कुठले इंडियाच्या, मला 2003चा वर्ल्ड कप मी तेवढा बघितला नाही किंवा हार्डली फायनल वगैरे जे ते खूप मी मिस करतो की भाई 2003चा वर्ल्ड कप थ्रू आउट आपण, कारण सगळ्या मॅचेस जिंकलेलो आपण. आणि त्यात पण तुला एक ड्रामा, त्यात पण पुन्हा पॅशन येतं. जेवढा मला लक्षात आहे त्याबद्दल असं आहे की इंडियाने नमिबिया सोबत आय गेस पहिली मॅच केली होती, इंडियाने काहीतरी बरीच चांगली जिंकली होती ती 152 रन्सने वगैरे. मग इंडियाची मॅच आली ऑस्ट्रेलियासोबत त्या वर्ल्ड कपला, लीग मॅच. त्यात इंडियाला त्यांनी खोललं, म्हणजे 140-50 ऑल आउट केलं आणि जिंकली ऑस्ट्रेलिया. त्यानंतर पुन्हा इंडियात सेम झालं, फोटोज जाळणं, चप्पल मारणं, पुतळ्यांना वगैरे सगळं झालं. तिकडनं काय म्हणतं सचिनला बोलावं लागलं की वी विल गिव्ह ऑल आवर बेस्ट टू दिस वर्ल्ड कप, हे सगळं बंद करायचं, सगळं नका करू म्हणून. आणि त्या अख्ख्या प्रॉमिस वरती इंडिया वर्ल्ड कप खेळली होती. जेव्हा की बघशील 3च्या वर्ल्ड कपला त्या काळचे बॅट्समॅन जास्त टेक्निकल इफिशियंट होते आतापेक्षा, ते होतेच चांगले. पण आफ्रिकन कंडिशन जिथे बाउन्स जास्ती आहे, सीम जास्ती आहे, तिकडे इंडियाने जाऊन तो वर्ल्ड कप फायनल पर्यंत मजल मारली होती. वन मॅन शो होता काइंड ऑफ तो. कदाचित मला असं वाटतं की 2011च्या वर्ल्ड कपचा बेस तिथेच ठेवला गेला, काय की भाई इथे आता फायनलला लढे लागलेत, तर आता पुढचे जे काही येणार आहेत वर्ल्ड कप, 2007चा वर्ल्ड कप तर आठवून T20 नाही, 2007चा हरलेलो 50 ओव्हरचा वर्ल्ड कप. त्यानंतर पण सेमच झालं होतं सगळं की जाळपोळ आणि सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर जाऊन इंडिया इंग्लंडमध्ये सिरीज जिंकली टेस्ट मॅच, त्याच्यानंतर सगळं पुन्हा मग आलेलं. आपली मेमरी गोल्डफिश मेमरी सारखी. हा खरं, एका मोमेंटला हे तर एका मोमेंटला हे, म्हणजे क्रिकेटला घेऊन.
आणि अजून कोणती मोमेंट आठवते? तर थांब, आता जर असा विचार असा केला नीट तर एक तर मी सचिनची जी शारजाची इनिंग म्हटली ती की त्याने ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाची ती धास्ती होती की ऑस्ट्रेलियाला सगळे घाबरायचे, त्याने त्याच्या 2 इनिंग खेळल्या होत्या. माहिती एक तर मॅच त्यामध्ये इंडिया हरली होती की इंडियाला क्वालिफिकेशनसाठी एका सर्टन स्कोअर पर्यंत पोहोचायचं होतं, जे इंडिया सचिनमुळे पोहोचली. ते वादळ आलं होतं अख्खं ते. त्यानंतर फायनल झाली, तो वादळाचा किस्सा तुला त्याने आठवतो? फायनलला परत सेंचुरी मारली आणि इंडियाने ट्रॉफी जिंकली होती. वादळाला तुला किस्सा आठवतो का? वादळ जेव्हा आलं तेव्हा पिचवर पूर्ण ते हे होतं, सगळं वाळू बिळू जे काही ती पडलेली, आणि बाकीच्या सगळ्या बॅट्समॅनची गाण पडतो की भाई बॉल आता स्किड होणार, बॉल स्किड होऊन बॅटवर एकदम जोरात येणार, ज्या टाइम नाही करता येणार. सो ते लोक साफ वगैरे करून घेत होते. पण सचिन जेव्हा खेळायला आला तेव्हा त्याला विचारलं पिच साफ करून हवंय का तुला? तर सचिन बोला नाही, मी याच पिचवर खेळणार. आणि सचिनने मग ऑस्ट्रेलियाची लवडे लावून टाकले, त्याने वाळू लावली. आणि मला अजून एक श्रीसंत झाली, हा ती एक मोमेंट. श्रीसंतने त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता की त्याला दिसायचा नाही बॉल काहीतरी. अरे हा, त्याला श्रीसंत, मला हे उत्तप्पाने सांगितलं आहे गेस कोणत्या तरी पॉडकास्ट मध्ये की श्रीसंतला की आमची फाटली होती की आणि श्रीसंतला तो जेन्युअन प्रॉब्लेम होता की त्याला हाईट आणि लेंथ की स्पीड असं काहीतरी आहे त्याचं, की त्याला जजमेंटचं काहीतरी प्रॉब्लेम आहे बॉलच्या. आणि श्रीसंतने तू कॅच जरी बघितली थोडा तो फफलला होता, त्याने इथे नाही पकडली, त्याने इथे पकडली काय असा काहीतरी हात हल्लाय आणि मग त्यानंतर ते काय झालं ते झालं. सो इव्हन तो इंडियासाठी इमोशन खूप मॅटर करतं असं मला दिसतं. 7ला इंडिया 50 वर्ष वर्ल्ड कप हरली, त्यानंतर सचिन, द्रविड, गांगुलीने म्हटलं की आम्ही T20 खेळणार नाही. इंडियाचा कॅप्टन तेव्हा धोनीला केलं गेलं, नवीन टीम पाठवली गेली. तेव्हा लोकांना ऍज होपच नव्हते. होप नव्हत्यापेक्षा T20ला कोणी क्रिकेट कन्सिडरच नव्हतं केलं. असं होतं की हे काय टाइमपास चाललंय, तसं होतं ते. ती अशी एक स्टँड बाय सिरीज सारखी होती ती. आणि इंडिया गेली आणि जसं वर्ल्ड कप मध्ये ग्रोथ होत गेली की इंडिया पुढे गेली. ऑस्ट्रेलियासोबत जेव्हा इंडिया जिंकली ना, सो तेच आहे पुन्हा की इंडिया इमोशनली खूप जास्त ड्राईव्ह होतं या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि इंडियाचा वर्ल्ड कप जिंकणं, इंडिया किंवा पाकिस्तान, सेम पाकिस्तानने 7च्या वर्ल्ड कपला फेस केलं होतं सगळं, बॉब वुलबर मरण्यापासून ते पहिल्या राऊंडला बाहेर जाण्यापर्यंत. सो त्या दोन्ही टीम्स फायनल्सला आल्या, त्यातली इंडिया जिंकून गेली. सो इंडियासाठी इमोशन खूप मोठी गोष्ट राहिली. 2007चा मला एक किस्सा आठवतोय. इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच होती आणि युवराज सिंगने 6 6 मारलेले. मी ट्युशन मध्ये बसलेलो, माझ्या 7वीला होतो मी तेव्हा, ट्युशन मध्ये बसलेलो. आणि मला जी ताई शिकवायची तिचा भाऊ काहीतरी क्रिकेट कॉमेंट्री ऐकत होता की फोनवर तर तेव्हा नसेल आय गेस फोनवर वगैरे, तेव्हा ऐकत होता इयरफोन मला काहीतरी असेल. तेव्हा तो बोलला की अरे इंग्लंडला आपण 200च्या वर रन मारले. आणि तेव्हा T20 मध्ये 200च्या वर रन मारणं म्हणजे खूप मोठी, म्हणजे हे मी इंडियाकडून हे कधीच एक्सपेक्टेड नव्हतं की इंडियाने, त्याच्या आधी मला वाटत नाही की त्याआधी T20 झालं पण नव्हतं. हा, 15 मॅच एक्झॅक्टली. आपण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका यांना मारताना बघितलेलं 200च्या वर, पण इंडियाने कधीच असं याचं मारले नव्हते. सो तेव्हा भाई आम्ही क्लास बीज अभ्यास केला, बोच्या ताईला सांगितलं तू टीव्ही लाव आधी. आम्ही क्लास बीज मध्ये अभ्यास वगैरे सोडून इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच बघत बसलेलो शेवटपर्यंत. आणि पूर्ण मॅच आम्ही क्लासमध्ये बसून बघितली. ते खूप की अभ्यास सोडून भाई क्रिकेट बघायला मिळतं क्लासमध्ये, ते खूप महत्वाचं वाटतं मला मेमरी म्हणूनच. अच्छा, आता मला तू मेमरीवरनं बोललास म्हणून मला असं जेन्युइनली वाटतं. सचिनची शारजा इनिंग वगैरे ही खूप पर्सनल झाली. मला असं जेन्युइनली वाटतं की इंडियाने आतापर्यंत जे काही जिंकलं असेल, 83चा वर्ल्ड कप ऑब्व्हियसली आपण बघितला नाहीये, तो सगळ्याच्या वरच असेल, कारण त्या काळात इंडियाचं तेवढं नाव पण होतं क्रिकेटमध्ये. पण माझ्या मते मी जेवढं बघितलं त्यात मला वाटतं की जी इंडियाने ऑस्ट्रेलियाला सिरीज हरवली, BGT गॅबामध्ये जी 56 इनिंग खेळली होती, माझ्या मते दॅट इज दी मुवमेंट. तेवढी भारी मुवमेंट कधी झालीच नाहीये, कारण इंडियाचे सगळे मेन प्लेयर्स नव्हते त्या ह्याच्यात. विराट निघून गेला होता, बुमरा इंजर्ड होता, रोहित शर्मा एक मॅच लेट आलेला, रोहित शर्मा त्या 2 मॅच तो खेळला होता. पण आणि रोहित शर्माचं टेस्टसाठी एवढं नाव नव्हतं पहिलं कधी. रहाणे, पुजारा हे लोक होते. पण ती जी टीम की फ्रॅक्चर बंड्यांची जी टीम होती, तर सगळी टीम आपली अवेलेबल नव्हती. त्यात ऑस्ट्रेलियाने इंडियाला पहिल्या मॅचला 36ला ऑल आउट केलं होतं. सो एवढं डाऊन आणि डस्टेड असताना इंडियाने कमबॅक करून ती जी ट्रॉफी जिंकली ना, माझ्या मते दॅट इज दी पिनॅकल. माझ्या मते तेवढी त्याच्या एवढी भारी इन टर्म्स ऑफ विक्ट्री किंवा इमोशनल मुवमेंट माझ्या मते इंडियन क्रिकेटमध्ये तरी नाही घडली असं मला वाटतं. की ते वन ऑफ द मोमेंट्स आहेत त्या, की जर तू टॉप 5 काढायच्या झाल्या तर ती असेलच, गॅबावर जे जिंकलं ते असेलच तिथे. सो अजून काही आहे तुझ्याकडे? अजूनही मला वाटतं की बरेच बॅट्समॅन इंडियासाठी खेळलेले, गावस्करांपासून ते अगदीच द्रविड म्हणा, गांगुली म्हणा, सहवाग म्हणा. द्रविड खूप जास्त अंडररेटेड आहे. तेच आहे पुन्हा की दिव्याखाली अंधार तसं झालंय थोडं, की सचिनच्या प्रकाश होता, द्रविडला जे क्रेडिट मिळायला हवं होतं, ऑब्व्हियसली आत्ता मिळतं ते, पण त्या काळी जसं मिळायला हवं होतं ते नाही मिळालं त्याला. कारण की पुन्हा तेच आहे, पॅशन ड्रिव्हन आणि जे काही सचिनच्या मागे जे काही होतं लाईमलाईट,
आणि पुन्हा ते तू द्रविडचा विषय काढलाच आहेस, त्यामुळे अजून एक मला मॅच वाटते. ही पण ऑब्व्हियसली आपण बघितली नाही, कारण आपण खूप लहान होतो. 2001 ची कोलकाताची मॅच, इडन गार्डन्सची, द्रविड आणि लक्ष्मणची पार्टनरशिप. त्यावेळी द्रविड आजारी होता तर लक्ष्मण आजारी होता, कोणतरी दोघांमध्ये आजारी होता, आणि त्यांनी जी पार्टनरशिप टाकली, म्हणजे इंडियाने फॉलो ऑन घेऊन त्यांना एक टार्गेट देऊन. हेडनने त्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला. हेडन ती पूर्ण सिरीजच, हेडनची पण अराउंड एक स्टोरी की हेडनला त्या टीम मधून ड्रॉप करण्यात. सो त्या काळात ती जी मॅच आहे म्हणजे तिथनं पण क्रिकेट खूप म्हणजे कारण ते जे अखंड फिक्सिंगचं अख्खं जे रॅकेट निघालं होतं, हॅन्सी क्रोनिये, अझरुद्दीन, जडेजा ह्या सगळ्यांनंतर ते जे क्लीनअप प्रोसेस सुरू झालं होतं. त्यानंतर गांगुली कॅप्टन होणं, कारण सचिनने सोडली होती कॅप्टन्सी, गांगुलीला कॅप्टन करणं, एक नवीन कॅप्टन, त्यानंतर गांगुलीला कॅप्टन करणं, एक नवीन कॅप्टन होणं, आणि त्या अंडर एक अशी विक्ट्री. आणि ऑस्ट्रेलिया नेहमीच क्रिकेटमध्ये मोठी राहिलेली आहे. सो जरी ती इंडियात असली, त्या ज्या सिच्युएशन्स आणि सर्कमस्टान्सेस जे होते फॉलो ऑन घेऊन खेळणं, त्यात इंडियाने ती जिंकणं, मला वाटतं की खूप मोठा कॉन्टेक्स्ट आहे ओव्हरऑल या देशातल्या क्रिकेटवर. खूप लोकांसाठी ती माझी इन्स्पिरेशन राहिलेली. इव्हन लक्ष्मण खूप अंडररेटेड आहे बॅट्समन. सो या ते सगळं पण आहे. सो अजून काय बोलायचं तुला क्रिकेटवर? माझं म्हणणे अभ्यास करा पोरांनो. खरंय, शेवटी जाऊन 11 माणसंच खेळणार. तुम्हाला का पुढचे आंबे व्हायचे. खरं, आणि भावेश तर तुम्ही होऊच नाही शकत. हा, कवटी बॉल मध्ये खेळणं मला जास्त, मला वाटतं की एक वेळ रोहित शर्माला मी सीझन मधून मारू शकतो, पण तो मला कवटी मध्ये नाही मारू शकतो. कवटी बॉल जास्त स्विंग होतो, हे आम्ही अनुभवलंय. तुम्ही कवटी बॉलने ओरम खेळा, तुम्हाला कळेल. इकडचा बॉल तिकडे जातो. प्रत्येक बॉल हा बनाना स्विंग असतो, काही कंडिशन्स असू द्या. हा, सो ठीक आहे. गेस मला वाटतं इनफ. तुमची स्वतःची क्रिकेट बद्दल. सो कोणती आमची म्हणतोस की त्यांची? सो तुम्ही सुद्धा आम्हाला कळवा तुमच्या काय आठवणी आहेत क्रिकेट तुमच्यासाठी काय आहे इन जनरल लाईफ मध्ये, जसे ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि अजून काय बोलायचं? आणि आता आमचं जे क्रिकेट आहे ते तर संपलंय. तुम्ही खेळत राहा, येस, तुम्ही बघत राहा, तुम्हाला बोलायचं तुम्ही पण बोलत बसा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. त्यात ह्या गोष्टी झाल्यात का कव्हर बेंचवर बऱ्यापैकी?